मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे नीट 21 जून 2026 या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात, म्हणजे आपणाला मार्कामध्ये आणखी अभ्यास कमी असो किंवा जास्त असो 20% मार्कांनी वाढ होऊ शकते. हा व्हिडिओ देण्याचं कारण असं आहे की दापोलीहून आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन असणारे टीईटी धारक एक शिक्षक यांनी मला फोन केला की सर, म्हटले तुम्ही आम्हाला टीईटी धारकांना ज्या पद्धतीनं कोणत्या चुका टाळाव्यात याचं मार्गदर्शन केलं, त्याच पद्धतीने म्हणले माझा मुलगा देखील नीटची परीक्षा देत आहे आणि या नीट धारकांना सुद्धा तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात म्हणजे त्यांच्या मार्कामध्ये वाढ होऊ शकते या संदर्भात मार्गदर्शन केलं तर बरं होईल. कारण का त्यांना स्वतः या व्हिडिओचा खूप फायदा झालेला आहे. ते स्वतः केवळ 90-95 मार्क भोगत होते, परंतु त्यांनी आपला हा व्हिडिओ ऐकला, आपल्या चॅनलला जॉईन झाले आणि त्यांनी ज्या व्हिडिओमध्ये त्यांना चुका सांगितल्या होत्या त्या टाळण्याचा प्रयत्न केला, तर सध्याच्या टेस्टमध्ये त्यांना 150 पैकी 130-135 मार्क पडत आहेत. इतका इफेक्ट आपल्या व्हिडिओचा होत आहे. त्यामुळं आपल्या नीट या परीक्षेत देणाऱ्या मुलांना देखील या परीक्षेचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. जर पुढच्या काही चुका टाळल्या तर आपल्याला मार्कामध्ये 20% वाढ होऊ शकते. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता कायमस्वरूपी शेवटपर्यंत व्यवस्थितपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. तर पहिली महत्वाची चूक आहे ती कोणती, तर 3 मे या दिवशी आपण पेपर देऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला असं वाटलं, अरे यार, माझा हा प्रश्न येऊ शकत होता, माझा या चुकीमुळे तो झालेला टळलेला आहे. त्यामुळं त्या दिवशी तुमचे असे काही प्रश्न होते 5 ते 6 स्वरूपाचे, ते तुमच्या छोट्या छोट्या चुकामुळं गेलेले आहेत. तेव्हा 3 मे या दिवशी तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न वाटले होते हे माझे अभ्यास असताना देखील गेलेले आहेत, त्या प्रश्न जे असतील ते प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तर असे प्रश्न जे जात आहेत ते प्रश्न टाळण्याचा यथोचित प्रयत्न करा. म्हणजे ज्या चुकामुळे तुमचे ते प्रश्न गेले ती चूक टाळण्याचा प्रयत्न करा. किमान अशा प्रश्नाची संख्या 5 ते 6 असू शकते की जे तुम्हाला परीक्षेमध्ये बाहेर आल्यानंतर कळालं की माझा अभ्यास होता, परंतु हा प्रश्न माझा नजर चुकीनं किंवा कोणत्या तरी अँगलनं चुकलेला आहे. तसे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करा. तसे जर तुम्ही त्या चूक टाळण्याचा प्रयत्न केला तर तुमचे 7 ते 8 मार्क किंवा 7 ते 8 प्रश्न त्या ठिकाणी आणखी येऊ शकतात. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मानसिकता, की 3 मे नंतर 4 मे पासून बऱ्याच मुलांनी आपले स्कोर काढायला चालू केले होते. काही मुलांचे खूप चांगले स्कोर झाले, काही मिडियम आले, काही लोएस्ट आले. आता लक्षात ठेवा, सगळेजण शून्यावर आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला कमी मार्क असणारे विद्यार्थी असतील किंवा हाय मार्क विद्यार्थी असणारे किंवा मिडियम लेवलचे, या सगळ्यांनी आपली मेंटॅलिटी जी होती की जास्त मार्क असणाऱ्याचे थोडंसं नाही म्हटलं तरी वेगळ्या अँगल असतो त्यांचा, कमी मार्क निगेटिव्ह अप्रोचमध्ये गेले होते. आता काय करायचं आहे, आपल्याला 0°C तापमानास म्हणजेच सगळ्या गोष्टी विसरून आपण मार्क कमी होते म्हणून निगेटिव्ह मध्ये जायचं नाही किंवा जास्त होते म्हणून जरा थोडंसं ओव्हर व्हायचं नाही, तर लेवलमध्ये यायचं. आणि 3 मेला पेपरला जाताना जी मेंटॅलिटी होती किंवा त्याच्या अगोदर अभ्यास करताना जी काय तुम्ही मेंटॅलिटी होती ती मेंटॅलिटी आता सुद्धा तुम्हाला 20 जूनच्या संध्याकाळपर्यंत कायम ठेवायची आहे, जेणेकरून 21 तारखेचा दिवस हा आपला असणार आहे. ही मेंटॅलिटी ठेवायची आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो ते महत्वाचं म्हणजे वेळेत पेपर कव्हर करणे. अनेक विद्यार्थी बाहेर आल्यानंतर लक्षात ठेवा की बरेच जण म्हणतात की पेपर सोपा होता, परंतु वेळ पुरला नाही. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, जो वेळेची किंमत करत असतो त्याची वेळ किंमत करत असते. म्हणजे जो वेळेला महत्व देतो त्याला वेळ महत्व देत असते. परीक्षेमध्ये वेळेत पेपर कव्हर करणं म्हणजे निम्म जिंकल्यासारखं असतंय. म्हणून तिथे गेल्यानंतर बाहेर आल्यावर माझे 10 प्रश्न राहिले होते, 20 प्रश्न राहिले होते असं न होता आपल्याला दिलेला वेळ हा त्या संबंधित संस्थेनं खूप व्यवस्थित दिलेला असतो. आपला पेपर त्या कालखंडामध्ये कव्हर होऊ शकतो. फक्त काही नजर चुकीने एखाद्या प्रश्नाला आपण जास्त वेळ देतो, एखाद्याला कमी वेळ देतो. अशा काही नजर चुकीनं काय होतं, एखाद्या प्रश्नात वेळ देत गेलं तो किती वेळ जातो तो टाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावायचा आहे. आणि आपला इकडला शेवटचा प्रश्न आणि आपला इकडला वेळेचा शेवटचा मिनिट इक्वल झाला पाहिजे. बाहेर आल्यानंतर इतका कॉन्फिडन्स वाटला पाहिजे मी जिंकलो. त्यासाठी वेळेत पेपर कव्हर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरची पुढची मानसिकता ते म्हणजे येणारे जे प्रश्न आहेत ते सर्वचे सर्व सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण का, ज्या प्रश्नाचे उत्तर माहीतच नाही ते आपण आपल्या वेगवेगळ्या अँगलला आपण उत्तर लिहू शकाल, पण जे येणारे 100% काही प्रश्न आहेत त्यातला एकही प्रश्न जाऊ द्यायचा नाही. कारण जर येणारे काही तुमचे 5 जरी प्रश्न गेले तरी तुमचं
कॉलेज सुद्धा चेंज होऊ शकतं, इतका त्या 5 प्रश्नामध्ये डिफरन्स असतो. त्यामुळे येणारे जे काही प्रश्न आहेत त्यातला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. किंबहुना लक्षात ठेवा, आणखी आपल्या ट्रॅक बदलून, अँगल बदलून प्रश्नासंदर्भात एक्स्ट्रा काही प्रश्न आणण्याचा प्रयत्न करा, परंतु जे येणारे शब्द तुमच्या हातातले मार्क आहेत तो एकही प्रश्न जाऊ द्यायचा नाही, याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे स्ली मिस्टेक टाळण्याचा प्रयत्न करा. सगळ्याच परीक्षेमध्ये स्ली मिस्टेक प्रत्येकाच्या होत असतात. मी एमपीएससी धारकांना पण सांगत असतो, टीईटी धारकांना सांगत असतो किंवा तुम्हालाही सांगतो. स्ली मिस्टेक 2 प्रकारचे असतात. एक, आपण पेपर सोडवत असताना ऑफलाईन मोडमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आपला एखादा समजा 22व्या क्रमांकाचा प्रश्न येत नसेल तर आपला हात 22व्या क्रमांकाच्या प्रश्नाच्या त्या रेंजवर असतो, परंतु आपण 23वा प्रश्न वाचत असतो आणि त्याचं उत्तर 22व्या क्रमांकाला लिहित असतो. असे नाही म्हटलं तरी 1-2 प्रश्न होत असतात. त्यामुळे ती जी स्ली मिस्टेक आहे की आपल्याला प्रश्न येत नाही म्हणून आपण खालचा प्रश्न वाचतो आणि उत्तर मात्र वरच्या प्रश्नाचं, ती स्ली मिस्टेक टाळण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी स्ली मिस्टेक असते ते म्हणजे कोणते, तर फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्समध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे 4, ते असतं 2 नंबरला, पण आपण 4 उत्तर असतं आणि 4 नंबरचाच पर्याय आपण टिक मार्क करतो. असं होतं कधी कधी. त्यामुळं ज्या अशा स्ली मिस्टेक असतात, अनेक प्रकारच्या असतात स्ली मिस्टेक, तर या स्ली मिस्टेकमुळे सुद्धा आपले 3 ते 4 प्रश्न जातात नेहमीच्या वेळेसमध्ये. ते जर टाळण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या मार्कामध्ये आणखी चांगली भर पडू शकते. त्यानंतर महत्वाचं आहे की शेवटचे जे काही आता 20 दिवस राहिलेले आहेत, या 20 दिवसामध्ये शेवटच्या 15 दिवसामध्ये सर्वच्या सर्व अभ्यासक्रम कसा कव्हर होईल. त्याचबरोबर पुन्हा राहिलेले 5 दिवस आहेत, त्या 5 दिवसामध्ये रिव्हिजन स्वरूपात कोणत्या अँगलनं माझा सर्व अभ्यासक्रम कव्हर करेल, हे जर आपण नाही टाइम टेबल केलं, कारण का शेवटपर्यंत आपण काय करतो, चुका करण्याचा प्रयत्न करत असतो, शेवटपर्यंत हे मोठमोठे ठोकळे वाचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपलं जसं वर्षभराचं नियोजन होतं तसं शेवटच्या महिन्यात आलेलं आहे. आता शेवटच्या 20 दिवसाचा आलेला आहे. या शेवटच्या 20 दिवसामध्ये त्या 15 दिवसाचं नियोजन करा, माझे सर्वच्या सर्व घटक कसे कव्हर होतील, आणि पुन्हा शेवटच्या 5 दिवसाचं नियोजन करा की त्या 5 दिवसामध्ये कोणत्या अँगलनं माझा सर्व अभ्यासक्रम कव्हर होईल, जेणेकरून मला माझ्या स्वप्नातील एक मेडिकल कॉलेज मिळू शकेल आणि माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कारण का, तर आपल्याला माहिती आहे की टाइम टेबल म्हणजे आपल्याला वेळेचं नियोजन जसं पेपरमध्ये असतं तसं ह्या 15 दिवसाचं टाइम टेबल आणि पुढच्या 5 दिवसाचं टाइम टेबल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे करणारा विद्यार्थी जर ह्यानं त्या चुका टाळल्या आणि नियोजन केलं तर त्याच्या आणखी पुन्हा त्या ठिकाणी मार्कामध्ये 5 ते 10% भर पडत असते. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे सध्याच्या घडीला ज्या नकारात्मक बातम्या टीव्हीला किंवा चॅनलला येत आहेत सगळ्यामध्ये, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करा. कारण पेपर फोडणाऱ्याने पेपर फोडला, ज्याचे त्याचे जे ते परिणाम भोगत आहेत. कारण आपणाला एवढं माहिती आहे, जैसे कर्म असेल तशाच पद्धतीनं फळ मिळत असते. आपण त्याच्याकडे बिनधास्त म्हणजे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. अशा पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा असे व्हिडिओ ऐकण्यामध्ये थोडाही टाइमपास करू नका. कारण शेवटी आपणाला हा जो सध्याचा वेळ आहे 21 तारखेपर्यंतचा, हा 1-1 मिनिटाचा वेळ हा लाखो रुपयापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे अशा निगेटिव्ह बातम्या ज्या आहेत त्या बातम्यापासून थोडंसं सावध राहण्याचा प्रयत्न करा, तरी तुमचे काही प्रमाणात पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होऊन मार्कामध्ये वाढ होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, 21 जूनला पेपर आहे. काय जण म्हणतात तो बाहेर 10 लाखाला मिळतो, कुठं असल्या बावळट आणि ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ह्या नीट परीक्षा 2021चं संपूर्ण नियोजन आहे माननीय पंतप्रधान कार्यालयाने स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते इतकी काळजी घेत आहेत, त्यामुळं कोण 10 लाखाला विकू, 15 लाखाला विकू, विजय हा शेवटी सत्याचा होत असतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तसल्या ज्या गोष्टी असतील तशा आहारी जाऊ नका. अहो तसे पेपर घेऊन डॉक्टर होऊन तरी काय उपयोग आहे, कारण शेवटी आपण माणसं जगवायचे डॉक्टर होण्यापेक्षा माणसं मारायचे डॉक्टर होईल पुन्हा. त्यामुळं अशा गोष्टीपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपणाला जे बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं मिळेल ते थोडंसं घामानं मिळेल, कष्टानं मिळेल, पण ते दीर्घकाळ टिकेल. अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. त्यामुळं आपणाला जर आपल्या परीक्षेमध्ये जर 20% आणखी मार्क वाढायचे असेल तर अभ्यास महत्वाचा आहेच, पण अभ्यासाबरोबर कारण जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर ज्या पद्धतीनं आपणाला यशस्वी माणसाचं मनोगत ऐकणं गरजेचं आहे, तसं अपयशी माणसाचं मनोगत पण ऐकणं गरजेचं आहे. कारण यशस्वी माणूस काय करावं हे सांगतो आणि अपयशी माणूस काय करू नये हे सांगतो. तसं पेपरमध्ये सुद्धा काय करावं हे महत्वाचं आहे, तसंच कोणत्या चुका टाळाव्यात हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ह्या जर चुका टाळण्याचा प्रयत्न केला तर आपला अभ्यास लेवलमध्ये असताना सुद्धा आपल्या मार्कामध्ये 20% वाढ होऊ शकते. हे सत्य आहे. त्यामुळं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशाच अनेक स्वरूपाचे व्हिडिओ अपडेट आपल्याला आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळं आपण जर सबस्क्राईब केलं तर आम्हालाही पुढचा व्हिडिओ काढण्यासाठी आनंद